मित्रांनो, एक प्रश्न विचारतो. जर कोणी तुमच्याकडून रोज 4 ते 6 तास चोरत असेल, तुमची स्वप्न चोरत असेल, तुमचा फोकस चोरत असेल, तुमचा आत्मविश्वास चोरत असेल आणि तुमचं भविष्य चोरत असेल, तर तुम्ही त्याला थांबवाल का? धक्कादायक गोष्ट म्हणजे तो चोर दुसरा कोणी नाही, तो तुमच्या खिशात आहे, तुमचा मोबाईल फोन. हो, ज्या फोनशिवाय आज आपण एक तासही राहू शकत नाही, तोच फोन आपलं आयुष्य हळूहळू नियंत्रित करत आहे. मित्रांनो, आज लाखो तरुण फोन वापरत नाहीत, फोन त्यांना वापरत आहे. जर फोन अडिक्शनवर नियंत्रण मिळवलं नाही, तर एक दिवस ते तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला फोन ॲडिक्शन कायमचं कमी करण्यासाठी 7 प्रभावी उपाय सांगणार आहे. चला सुरुवात करूया. उपाय क्रमांक 1, फोन प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. फोन प्रॉब्लेम नाही, फोनचा चुकीचा वापर प्रॉब्लेम आहे. चाकूने फळ कापता येतं आणि इजा देखील करता येते. चूक चाकूची नसते, वापरणाऱ्याची असते. अगदी तसंच फोन बाबतीतही आहे. एक विद्यार्थी यूट्यूबवरून UPSCची तयारी करतो आणि अधिकारी बनतो. दुसरा विद्यार्थी दिवसभर रील्स बघतो आणि वर्षभराचा वेळ वाया घालवतो. साधन एकच, परिणाम वेगळे. कारण फरक फोनमध्ये नसतो, फरक वापरामध्ये असतो. लक्षात ठेवा, तंत्रज्ञान तुमचा नोकर असावं, मालक नाही. उपाय क्रमांक 2, डोपामाइन ट्रॅप. आता आपण खऱ्या समस्येकडे येऊया. तुम्ही कधी विचार केला आहे का, फोन पुन्हा पुन्हा का उघडतो? नोटिफिकेशन आली की हात आपोआप फोनकडे का जातो? कारण तुमचा मेंदू डोपामाइनचा गुलाम बनत आहे. प्रत्येक रील, प्रत्येक लाईक, प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्या मेंदूला छोटासा रिवॉर्ड देते आणि मग मेंदू पुन्हा त्याच गोष्टीची मागणी करतो. यालाच डोपामाइन ट्रॅप म्हणतात. सोशल मीडिया कंपन्या तुमचा वेळ विकतात आणि तुम्ही नकळत त्यांचे ग्राहक बनता. म्हणून आजच सर्व अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा. उपाय क्रमांक 3, एन्व्हायरमेंट बदला. मित्रांनो, विल पॉवर कायम काम करत नाही, पण एन्व्हायरमेंट कायम काम करतं. जर फोन तुमच्या समोर असेल तर तो वापरण्याची इच्छा होणारच. म्हणून अभ्यास करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. झोपताना फोन बेडपासून दूर ठेवा. कारण डोळ्यासमोर जे असतं त्याकडे मन आपोआप आकर्षित होतं. एन्व्हायरमेंट बदला आणि आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, इथंपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. कारण फोन ॲडिक्शनवर विजय मिळवण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. उपाय क्रमांक 4, डिजिटल फास्टिंग. आपण उपवास करतो, बरोबर, मग डिजिटल उपवास का नाही? आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहा. फक्त एक दिवस. तुम्हाला जाणवेल तुमच्याकडे किती वेळ उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन शांत व्हायला लागेल. उपाय क्रमांक 5, मॉर्निंग रूल. सकाळी उठल्यानंतर पहिल्या 30 मिनिटात फोन वापरू नका. कारण सकाळची पहिली माहिती तुमचा संपूर्ण दिवस ठरवते. उठल्याबरोबर इंस्टाग्राम नाही, व्हॉट्सअप नाही, यूट्यूब नाही. त्याऐवजी पाणी प्या, प्रार्थना करा, व्यायाम करा किंवा पुस्तक वाचा आणि मग फरक बघा. उपाय क्रमांक 6, रिप्लेस करा. एक मोठी चूक लोक करतात. वाईट सवय काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, पण तिची जागा भरत नाहीत. फोन कमी वापरायचा आहे, मग त्यावेळेत पुस्तक वाचा, चालायला जा, व्यायाम करा, ध्यान करा. रिकामं मन जुन्या सवयींकडे परत धावतं. उपाय क्रमांक 7, तुमचं भविष्य आठवा. आता शेवटचा प्रश्न, 5 वर्षांनी तुम्हाला काय व्हायचं आहे? अधिकारी, यशस्वी उद्योजक किंवा तुमच्या क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्ती? मग स्वतःला विचारा, आज मी जे करतोय ते मला त्या ध्येयाजवळ नेतंय का? कारण फोन तुमचं स्वप्न पूर्ण करणार नाही. तुमची मेहनत, तुमची शिस्त आणि तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवतील. मित्रांनो, आज आपण 7 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. फोन प्रॉब्लेम नाही, डोपामाइन ट्रॅप समजा, एन्व्हायरमेंट बदला, डिजिटल फास्टिंग करा, मॉर्निंग रूल फॉलो करा, वाईट सवयी रिप्लेस करा आणि तुमचं भविष्य डोळ्यासमोर ठेवा.
फोन ॲडिक्शन एका दिवसात निर्माण झालेलं नाही, म्हणून ते एका दिवसात जाणारही नाही. पण आज घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा मी आजपासून फोन ॲडिक्शन कमी करणार, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मोठी स्वप्न बघा, मोठी कृती करा, स्वतःवर विश्वास ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.